नांदणं असावं म्हणजे सौख्य येतं, लक्ष्मी येते घरामध्ये आणि ते सौख्य काही औरच असतं. हे बोलताना माझ्या लेकीची मला आठवण झाली. चला मॅचकडे जाऊया. 5 षटकांचा हा सामना आहे. सलामीची जोडी मैदानात दाखल झाले. समाधान वास्कर आणि मयूर वास्कर. जनार्दन भगत प्रतिष्ठान कानोबा कोंडे वाहाल आणि त्यांच्या विरोधात श्याम स्पोर्ट्स रोडपाली. पहिलं षटक घेऊन आलाय शशी. पहिलाच बॉल पाठलाग केला होता. खरं तर समाधानने चर्चा अगदी आल्यापासून मी म्हणते की या खेळपट्टीवरती या क्रीडांगणावरती तुम्हाला प्रॉपर शूज परिधान करावेच लागतील, कारण लश ग्रीन आउटफील्ड आहे. थंडीचा मौसम आहे म्हणजे थोडा का होईना परंतु ओलसरपणा तर असेल. खेळपट्टीवरती देखील तो साधारणचा ओलसरपणा तुम्हाला जाणवेल. म्हणूनच पाच समाधानने कॉल दिलाय. कदाचित त्याचा पाय स्किड झाला, तिथे शूज स्किड झाले म्हणून असं वाटतंय. फक्त एकदा विचारा. चला आपल्याकडे वेळ आहे तर नक्कीच या स्पर्धेचं पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक 1.5 लाख रुपये व आकर्षक ट्रॉफी. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 75,000. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक, चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 35,000. पंचम आणि षष्टम क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 30,000. 48 ग्रामीण संघांचा सहभाग या स्पर्धेमध्ये. आकर्षक ट्रॉफीज, क्रिस्टल ट्रॉफीज तुम्ही पाहताय ज्या अत्यंत मनमोहक आहेत. खरं तर नजर लागावी अशा ट्रॉफीज. प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी कार आहे, जिथे प्रेक्षक सध्या बाजूला बसलेत. त्यांची देखील इच्छा असेल की अशी कार आम्ही तरी घेऊन जावी घरी, परंतु तुम्हाला खेळावं लागेल, चांगला खेळ करावा लागेल तरच तुम्ही ती कार पटकावू शकता. बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर आणि बेस्ट फिल्डरसाठी मात्र इलेक्ट्रिक स्कूटी आहे, जी अगदी स्टेजच्या समोर आहे. 3 स्कूटी पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक स्कूटी देण्याचं काम आयोजकांनी केलंय. ही देखील एक नामी संधी आहे खेळाडूंसाठी. एखाद्या फलंदाजाने अर्धशतक लगावलं तर आयोजकांच्या मार्फत स्वर्गीय बाळाराम पाटील पुरस्कृत KPC ट्रॉफी आहे, त्यांच्या स्मरणार्थ 3,459 3459 एवढे रकमेचं पारितोषिक देण्यात येईल. एखाद्या फलंदाजाने 6 षटकार मारले तर तब्बल 10,000 रुपयांचं पारितोषिक आणि एखाद्या गोलंदाजानं निर्धाव षटक टाकलं तरी सुद्धा 3,459 रुपयांचं पारितोषिक. गोलंदाज तयार. फुलटॉस बॉल, बॅटची कडा, मागे फ्लाय स्लिपला चांगले प्रयत्न केले. रोडपाली संघाचा क्षेत्ररक्षक प्रीतम पाटील होता त्या ठिकाणी. धावसंख्येचा श्री गणेशा झालाय. जनार्दन भगत प्रतिष्ठान कानोबा कोंडे वाहाल विरोधात श्याम स्पोर्ट्स रोडपाली, दोन्ही पनवेलचे संघ. पहिला सामना जिंकला होता जितू 11 जनमान नेरे संघाने. दुसरा सामना जिंकला तो गावदेवी दहिसरने आणि नुकताच तिसरा सामना जिंकला तो सुनील स्पोर्ट्स चिंचपाडाने. ही पहिल्या फेरीतील चौथ्या सामन्याची लढत सध्या चालू आहे मैदानात. एक धाव फलकावर फिरवला होता बॉल आणि त्याला वळवला थेट स्टेजवरती. बॉल सीमारेषा पार, षटकार. लवकर ओळखलं मयूर वास्करने की हा धीम्या गतीचा चेंडू आहे शशीचा आणि त्यावरती स्वीपचा, स्लॉक स्वीपचा एक दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळाला. षटकार. मयूर वास्कर खतरनाक फलंदाज आहे, विस्फोटक फलंदाज आहे आणि त्यांनी पहिल्या चेंडूवरती आपली विस्फोटकता दाखवून दिले. 6 धावा, धावसंख्या 7. चॉप केले बॉलला, बॅकवर्ड पॉइंट मधून काढलाय. दर्जेदार स्ट्रोक, क्लासिकल शॉट, परंतु फिल्डिंगचा दर्जाही तितकाच चांगला आहे. रोडपालीचा क्षेत्ररक्षक धावला, थर्डमॅनला धावा वाचवल्यात आपल्या टीमसाठी 2. शशी जाधवचं पहिलं षटक. यस, पंच तपासतायत की बाउंड्री आहे की नाही, तपासलं जाईल. बाउंड्री आहे की नाही हे तपासलं जाईल आता. चांगला फटका होता. यॉर्कर बॉल चॉप केलं होतं मयूर वास्करने आणि थर्डमॅनच्या दिशेने धावत गेला होता क्षेत्ररक्षक. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली अनिरुद्ध भोईर यांच्याकडून. पाहूया आता निर्णय काय येतोय. 2 धावा आहेत की 4. मयूर वास्करने षटकाराने सुरुवात केली. स्लोवर होता, लवकर पिक केला. त्यानंतरचा यॉर्कर चेंडू. 2 बलाढ्य संघादरम्यान चालू असलेली लढत, प्रेक्षकांची गर्दी.
उद्या देखील नामवंत संघ या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत आणि ते बाउंड्रीचा इशारा मात्र पंचांच्या वतीने आलेला आहे. ही बाउंड्री आहे आणि लाईव्हला तुम्ही पाहताय. यस, चौकार आहे असा निर्णय तिसऱ्या पंचांनी दिलाय. अचूक निर्णय तिसऱ्या पंचांकडून. धावसंख्या 11. एक बाउंड्री, एक षटकार मयूर वास्करच्या बॅटमधून शशी जाधवच्या विरोधात. कव्हर्स मधून काढलाय. पॉवर प्ले स्पेशालिस्ट हा प्लेअर आहे. लॉंग ऑफ वरून क्षेत्ररक्षक डीप कव्हरला धावत गेला होता परंतु अडवू शकला नाही चेंडू. चाललाय सीमारेषा पार. मयूर वास्करच्या बॅटमधून चौकार. काय फलंदाजी चालू आहे दर्जेदार. पॉवर प्लेचा स्पेशालिस्ट प्लेअर या. समाधान वास्करवरती सर्वांच्या नजरा असतात परंतु मयूर वास्कर आता अक्षरशः तुटून पडलाय शशी जाधववर. एकूण धावसंख्या पहिल्या षटकाचा खेळ चालू असताना 15 लॉस ऑफ 0 विकेट. पहिल्या फेरीतील आजच्या रात्रीतील हा शेवटचा सामना. यानंतर दुसऱ्या फेरीला सुरुवात होईल. लॉफ्ट केले बॉल काऊ कॉर्नरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे. चांगली फिल्डिंग सीमा लगत. थ्रोही तितकाच चांगला विकेट किपरच्या दिशेने. फक्त एकच धाव आणि या एकेरी धावसंख्येने पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावसंख्या आहे कान्होबा कोंडेवाल संघाची 16. सन्माननीय रोडपालीचे मिथुनजी भोईर साहेबांचे इथे आगमन होत आहे. सहर्ष स्वागत साहेब आपलं या मंचावरती. मिथुनजी भोईर साहेब केपीसी ट्रॉफीमध्ये मनपूर्वक स्वागत. रितेशजी भोईर साहेब आणि सागरजी पाटील रोडपालीचे. रितेशजी भोईर आणि सागरजी पाटील साहेब आपणास विनंती आपण मंचावरती या. आपलं देखील सहर्ष स्वागत आम्ही या मंचावरती करतोय. जनार्दन भगत प्रतिष्ठान कान्होबा कोंडेवाल. पहिल्याच ओव्हरमध्ये मयूर वास्करचा तडाखा सोसावा लागला तो रोडपाली संघाला आणि धावा झाल्या त्या 16. माझ्या समवेत आता स्कोररच्या भूमिकेत विनोद भोईर आहेत. गुलशन पाटील यांना जरा विश्रांती दिली. भोजनासाठी ते गेलेत. सेकंड ओव्हर. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. फ्लाय स्लिपच्या अगदी बाजूने चेंडू निघाला. आउटफील्ड फास्ट आहे. थर्डमॅनच्या दिशेने हा चौकार. जोरदार फलंदाजी सध्याच्या घडीला मात्र चालू आहे कान्होबा कोंडेवाल संघाच्या फलंदाजांकडून. मयूर वास्कर शेवटच्या चेंडूवरती सिंगल घेतली होती आणि या दुसऱ्या षटकाची अर्थातच राहुल भोईरच्या षटकाची देखील सुरुवात केली चौकाराने. पॉवर प्लेच्या षटकात गोलंदाजी करण्यासाठी आलाय तो राहुल. 3 सीमारक्षक ठेवण्यात आलेत. एक डीप कव्हरच्या ठिकाणी, दुसरा वाडीश लॉंग ऑनला, तिसरा मिड विकेटला. 30 सर्कलच्या आतमध्ये आपण पाहिलं तर मिड ऑफ, कव्हर पॉइंट, गलीमध्ये एक फ्लाय स्लिपला, काही शॉट फाईन लेगला, शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. राहुल भोईरचा और पिच बॉल स्लॉग हिट. खतरनाक फलंदाज मयूर. आणखी एक धमाका पाहायला मिळाला केपीसी ट्रॉफीचा. हा षटकार डेंजरस बॅटिंग करतोय सध्याच्या घडीला तो मात्र मयूर वास्कर. 6 चेंडू 25 वरती खेळतोय. आतापर्यंत 3 षटकार त्याने मारलेत. 2 षटकार आणि 3 चौकार त्याच्या बॅटमधून आलेत आणि संघाची धावसंख्या आहे 26 धावसंख्या. तुटून पडला अक्षरशः गोलंदाजांवर रोडपालीच्या. कमबॅक करावं लागेल, विकेट घ्यावी लागेल गोलंदाजांना. खुला टाकला होता चेंडू, चांगला यॉर्कर बॉल. पास समाधान वेगाने धावलाय. पुन्हा एकदा बॉलर आता स्किड झालाय. हे सत्र पाहायला मिळेल नक्की तुम्हाला. लश ग्रीन आउटफील्ड आहे, लेदरची विकेट आहे, ज्या विकेटवरती सातत्यानं या अकादमीच्या माध्यमातून मॅचेस होत असतात, प्रॅक्टिस होत असते. त्याच विकेटवरती चालू असलेला हा केपीसी ट्रॉफीचा रणसंग्राम, महासंग्राम. ज्या महासंग्रामाचं पारितोषिक आहे सर्वोच्च पारितोषिक. प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी जो सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरेल त्यासाठी मात्र असेल कार. हे आमचे आयोजक मंडळी मुख्य मंचावरती उपस्थित आहेत. जितेश म्हात्रे यांना सध्या तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. लाजवाब, शब्दच अपुरे पडतील असा हा फटका होता समाधान वास्करचा. अगदी ऑप्शनच्या बाहेर आला, गुडघा टेकवला, फाईन लेगच्या दिशेनं फुल टॉस करून घेतला चेंडू आणि चौकार. कलात्मक फटका समाधानचा.
या फटक्यांसाठी जाणला जातो समाधान. एका बाजूनं समाधानच्या साथीला मयूर देखील ताबडतोड फलंदाजी करतोय आणि समाधान देखील आता तुटून पडलाय. इकडे आड आणि तिकडे विहीर सध्या रोडपाली टीमसाठी. असं झालंय की पॉवर प्ले संपतोय कधी. एकूण धावसंख्या 31-31. समाधानसाठी आता फिल्डिंगची रचना बदली करण्यात आलेली आहे. शॉट मिड विकेटला प्लेयर येतोय. शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला जो होता तो आता डायरेक्टली फाईन लेगला ठेवण्यात आलाय समाधानसाठी. हो, मिड विकेटला खेचून मारलाय. ऑप्टमच्या बाहेरचा चेंडू खेचला लेग साईडला. आणखी एक कान्होबा कुंडे वहालचा धमाका. केपीसी ट्रॉफी मध्ये षटकार. दुसरं षटक मार्गस्थ आणि धावा झाल्यात त्या 37-37. सध्याच्या घडीला बॅटिंग पॅराडाईज विकेट करून टाकले दोन्ही फलंदाजांनी. पहिल्या मॅच पासून आक्रमण पाहतोय. 73, 75, 70, 75 धावा होत आहेत या केपीसी ट्रॉफीमध्ये. अद्यापही बलाढ्य संघ येणं बाकी आहे. महासंग्रामाला कुठेतरी काल सुरुवात झाली. आजची दुसरी रात्र या स्पर्धेची. लोअर फुलटॉस बॉल. पुन्हा गॅपमध्ये हा फटका. चौकार षटकार, षटकार चौकार. एका बाजूने मयूर, दुसऱ्या बाजूने समाधान. 2 ओव्हरचा खेळ समाप्त. जनार्दन भगत प्रतिष्ठान कान्होबा कुंडे बहाल संघाची धावसंख्या बिनबाद 41. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्या 41. मिड विकेटच्या दिशेने फटका आला समाधान वास्करच्या बॅटमधून. मंचावरती पाहुणे उपस्थित आहेत. सर्वांचं सहर्ष स्वागत. दर्जेदार अशी क्रीडा स्पर्धा तुम्ही अनुभवताय. रोडपालीचे काही मान्यवर इथे उपस्थित झालेत. सहर्ष स्वागत आपलं देखील साहेब आम्ही या स्पर्धेच्या निमित्ताने करतोय. स्वर्गीय बाळाराम पाटील पुरस्कृत केपीसी ट्रॉफी 2025 हे दिमागदार सोहळा. आजची दुसरी रात्र या स्पर्धेची आणि 20 तारखेला या स्पर्धेची फायनल रात्र असेल. अर्थातच मेगा फायनलचा दिवस तो असेल. परंतु त्या अगोदरच प्रेक्षकांची तुडुंब गर्दी कालपासून आपल्याला पाहायला मिळाली आहे. काल पिसारवे हा संघ सुपर 6 साठी मात्र दाखल झालाय. आपल्याला एक संघ पुढे न्यायचं हे लक्षात असू द्या, कारण फायनल डेला मॅचेस होतील. बक्षीस वितरण सोहळा देखील असेल. काही रिस्ट्रिक्शन्स आहेत कारण आजच अनाऊन्समेंट झाली 4 वाजता. आचारसंहिता लागलेली आहे. त्या दृष्टिकोनातून सर्वच नियमांचं पालन करून आपल्याला ही स्पर्धा पुढे चालू ठेवायची आहे. 2 ओव्हर 41 धावा. फटका फसलाय. विकेट पाहिजे आणि शॉट फाईन लेगला झेल घेतला जातोय. मयूर वास्कर मात्र होईल बाद. टॉपेज घेतली. मयूर वास्कर बिंदासपणे खेळत होता. टॉपेज घेतल्यानंतर शॉट फाईन लेगला रोडपालीचा क्षेत्ररक्षक होता प्रियेश पाटील, त्याने चांगला झेल घेतला. आता नामी संधी आले. पहा हडल्स एकमेकांच्या समवेत आता चर्चा करतायत. मीटिंग बोलावले, शॉर्ट मीटिंग, कारण 2 ओव्हरमध्ये 41 झाल्यात. आता थांबवायचे. मयूर वास्कर बाद झालाय. समाधानची विकेट घ्यायची आणि पुन्हा एकदा मॅचमध्ये कमबॅक करायचं. परंतु काय खेळला मयूर वास्कर. डेंजरस बॅटिंग पाहायला मिळेल त्याच्याकडून. 2 षटकार 3 चौकार त्याच्या बॅटमधून बरसला अक्षरशः या पॉवर प्लेच्या षटकात. त्याला दिलेलं काम कॅप्टनने ते अत्यंत व्यवस्थितरित्या त्याने निभावलंय. पहिल्याच बॉलवरती विकेट घेतले अनिकेत पाटीलने. तिसऱ्या षटकाची सुरुवात झाली विकेटने. पॉवर प्लेचा खेळ समाप्त झाल्यानंतर क्षेत्ररक्षण थोडं विखुरलं गेलं आणि त्यानंतर विकेट आले. प्रसाद भोईर, छोटा पॅकेट बडा धमाका कान्होबा कुंडे वाल संघासाठी. तो पाय टाकलेला बॉल बॅटची कडा घेऊन मागे चाललाय. थांबणार नाही चेंडू. खारघरचा जेवढा विकास केलाय तेवढ्या क्रीडांगणाचा देखील विकास झालेला आहे. बॉल सीमारेषा पार चाललाय. चौकार 4 धावा. आउटफील्ड प्रचंड फास्ट आहे. लश ग्रीन आउटफील्ड असले तरी सुद्धा टन 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 करत बॉल मात्र बाहेर जातोय. खतरनाक आउटफील्ड आहे आणि चौकार 4 धावा. आणि या 4 धाब्याने स्कोर जाऊन पोहोचलाय 45 वरती. 45 खातं उघडलं स्वतःचं चौकाराने. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न झाला प्रसाद भोईर कडून. मिडविकेटच्या दिशेने हा चेंडू. फक्त एकच धाव. 5 सीमारक्षक तुम्ही पाहताय. पॉवर प्लेच्या रिस्ट्रिक्शनचा खेळ मात्र समाप्त झाला. हे तिसरं षटक आहे. पहिल्याच बॉलवरती विकेट घेतली होती अनिकेत पाटीलने. जनार्दन भगत प्रतिष्ठान कान्होबा कुंडे वहाल
धावसंख्या 46-46. समाधान वासकर वैयक्तिक 15 या धावांवरती खेळत असावा. 2 चौकार 1 षटकार त्याच्या बॅटमधून. प्रसाद भोईर पहिलाच बॉल चौकार, त्यानंतर एक सिंगल. एक भल्या मोठ्या लक्ष्याच्या दिशेने वाटचाल करत असताना कानोबा कुंडे वाहाल हा संघ. दोन्ही पनवेल तालुक्यातील हे संघ आहेत. जोरदार लढाई सध्याच्या घडीला दोन्ही संघादरम्यान. उलटा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. आता हे पाहायचं की थंडीचा जोर वाढत चाललाय. ड्यू फॅक्टर जे लजग्रीन आउटफील्डवरती थोडासा ओलावा तर नक्कीच जाणवेल. त्याचबरोबरीने खेळपट्टीवरती जो ड्यू फॅक्टर ऑन झाला तर बॉल स्किट होण्याचे चान्सेस जास्त होतील. कारण 5 ओव्हरच्या मॅचमध्ये चेंडू त्याचा फर लवकर जुना होत नाही. त्या कारणास्तव जेवढा फर तेवढा चेंडू स्किट होणार आणि त्याचा फायदा कुठेतरी मिळू शकतो गोलंदाजांना. 46. हो, समाधान वासकरने थेट बॉल पाठवलाय व्यासपीठावरती. केपीसी ट्रॉफीच्या बॅनरला व्यासपीठाला सलामी देणारा हा समाधान वासकरचा षटकार. याची ही स्टाईल आहे, याची अदा आहे फलंदाजीची समाधान वासकरची. गुडघाट टेकून हा बॉल पाठवला स्क्वेअर लेगला. थेट व्यासपीठावर षटकार. अक्षरशः तुटून पडलाय. समाधान असेल, या अगोदर मयूर असेल. मयूरने खरं तर काडी टाकली आणि वडवा पेटवण्याचं काम सध्या करतोय तो समाधान वासकर. आणि या षटकाराने धाव संख्या 50 पार. 52 धावा झाल्यात. फक्त 3रं षटक चालू आहे. तुम्ही समजू शकता की कशा पद्धतीनं धुवाधार फलंदाजी कानोबा कुंडे वाहाल संघ करतोय. नेक्स्ट मॅच जितू 11 जानमान नेरे विरोधात गावदेवी दहिसर. दोन्ही टीम कॅप्टन टॉससाठी रेडी राहा. इनिंग ब्रेकमध्ये आपण करणार आहोत टॉस. 7 चेंडू 21 वरती खेळतोय तो समाधान. ऑन साइडला आता मागे आला आणि त्यानंतर मात्र फाईन लेगला हा धमाका. षटकार 6 धावा. ड्रिंक्स ब्रेक. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धाव संख्या 19च्या सरासरीने तब्बल 1 बाद 57. 57. 58 धावा धावफलकावरती 3 षटकांच्या समाप्तीनंतर. तीन ओव्हर धावा आहेत त्या 58 कानोबा कुंडेबाल संघाच्या. श्याम स्पोर्ट्स रोडोपालीच्या विरोधात. इनामपुरीमध्ये आपण आहोत. रायगडातील एक दर्जेदार क्रीडा स्पर्धा. अनेक जण लाईव्ह पाहत आहेत tenniscricket.in या यूट्यूब चॅनलवरती. तुम्हा सर्वांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. इनामपुरी म्हटल्यानंतर अंगद पाटील आणि त्याची संपूर्णपणे टीम सगळेच जण तिथे उपस्थित आहेत. प्रत्येकाला एक एक जबाबदारी दिलेली आहे. ती जबाबदारी अत्यंत व्यवस्थितरित्या मात्र पार पाडतात. याच क्रीडांगणावरती एक अकादमी आहे, ज्या अकादमीच्या माध्यमातून अनेक खेळाडू मात्र घडवले जात आहेत. स्वर्गीय बाळाराम पाटील स्पोर्ट्स अकॅडमी आणि कुणालजी पाटील आणि त्यांचे कोच प्रामुख्याने इथे कार्यरत असतात आणि त्यांच्या वतीने येणारं भविष्य आपलं मात्र घडवलं जात आहे. सगळ्यांना ठाऊक आहे की मला असं वाटतं इथे फुटबॉलचं देखील एक ग्राउंड आहे. छान असं ग्राउंड आहे. याची आठवण का, कारण मेस्सी काल आला होता आपल्याकडे. सुनील छेत्रीला विसरले परंतु मेस्सीसाठी धावत गेले. काय मला लॉजिकच कळालं नाही. म्हणजे असं झालं की घरच्या देवाला विसरायचं आणि बाहेर दर्शनाला जायचं केदारनाथला. असू द्या, प्रत्येकाला पटकन राग यायचा नाही तर. परंतु ही खरी गोष्ट आहे. सुनील छेत्रीने भारतीय फुटबॉलसाठी कित्येक वर्ष काम केलं परंतु काहीतरी वेगळंच पाहायला मिळालं. कदाचित मला ट्रोल करतील, मला त्या भानगडीत पडायचं नाही. जाऊया आपण मॅचकडे जाऊया. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या ती मात्र 58. 4थ्या षटकाचा खेळ प्रारंभ होतोय. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा आलाय सूरज भोईर. समाधान वासकर आणि त्याच्या साथीला तो प्रसाद भोईर. प्रेक्षकांची गर्दी, सर्वांच्या नजरा लागल्या त्या ट्रॉफीवरती. केपीसी ट्रॉफी क्रिस्टल ट्रॉफी आहे, आकर्षक ट्रॉफी आहे, प्रत्येकाला भावेल अशी ट्रॉफी. ओ खोदून काढलाय चेंडू. वासकर काय खाऊन आलेत नक्की जेवणाला. चौकार षटकारच मारतायत. छोटा बकासूर लॉंग ऑफच्या दिशेने आज टोळा पाहायला मिळाला. जेवढ्या उंच इमारती आहेत या संपूर्ण परिसरामध्ये, खारघरच्या या परिसरामध्ये, तेवढीच लांब लचक आता धावसंख्या, उंच इमारत बांधण्याचं काम हे फलंदाज करतायत. षटकार
धावसंख्या 64, 64. थांबवावं लागेल रोडपालीकरांना. नाही थांबवलं तर हे टार्गेट 80 पार जाऊ शकतं या 5 ओव्हरच्या मॅचमध्ये. 64 झाल्यात. फुलटॉस बॉल, वेग पाहायला मिळाला. समाधान डेंजर एंडला धावत होता. पाहूया आता पंच निर्णय काय देत आहेत. अंपायर्स, येस, अंपायरने थर्ड अंपायरकडे निर्णय दिलाय की व्हाईट बॉल आहे की नाही. हा कोणत्याही पाल लागला. ओके, बॉलर मध्ये आलाय. सो व्हाईट बॉल आता तपासलं जाईल. कधी कधी होतं की बॉलर फॉलो थ्रू मध्ये अंपायरच्या समोर येतो. चेक करायची गरज नाही ना. अंपायरचा कॉल आहे तुमचा की येस अंपायरचा आहे. ओके, हे तिसऱ्या पंचांनी निर्णय दिलाय फलंदाज बाद. यस, लाईव्हला देखील आपण दाखवतोय. आता हे सगळं का तुमच्या समोर. मी थोडा विचलित झालो होतो, परंतु पंचांना डाऊट होता की फलंदाज बाद असेल, परंतु पंचांच्या अगदी समोर त्यांच्या विजनच्या समोर गोलंदाज आला होता, म्हणून त्यांनी हा निर्णय दिला थेट तिसऱ्या पंचांकडे. आणि अंगदजी पाटील आणि त्याचबरोबर या संपूर्ण टीमने सर्व संघांना सांगितलंय की भले आतमध्ये काय डिसिजन झाला असेल, परंतु टेक्निकली आपण सर्व गोष्टी रेक्टिफाय करून जो काही चांगला निर्णय असेल, बरोबर निर्णय असेल, तोच मात्र दिला जाईल. त्याचं एक मूर्तिमंत उदाहरण आता आपण पाहिलं. कारण पंचांच्या समोर बॉलर आला. शेवटी क्रिकेट चांगलं झालं पाहिजे, कोणावरती अन्याय होऊ नये याची काळजी आयोजकांनी नक्कीच घेतली. फलंदाज बाद झालाय तो मयूर वासकर. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झालाय तो विराज गायकवाड. ब्रेक लावणं गरजेचं आहे, फार गरजेचं आहे. विकेट तर घ्याव्याच लागतील. समाधान अजून तळ ठोकून उभा आहे. त्याची फलंदाजी तर पाहायला प्रेक्षकही लांबून लांबून येत असतात. आणि त्याच्या साथीला आलाय तो आता विराज गायकवाड. 64 धावा आहेत, 4थं षटक. tenniscricket.in या यूट्यूब चॅनलवरती स्पर्धा आपण लाईव्ह पाहतोय. मगाशी दीपक सरांनी खूप छान उल्लेख केला. अनेक खेळाडूंना प्लॅटफॉर्म देण्याचं काम आणि टेनिस क्रिकेटला ग्लोबलाइज करण्याचं काम, जे अगदी आपण पाहतो ना की एक वेगळा स्तर, एक वेगळा दर्जा टेनिस क्रिकेटला देण्याचं काम tenniscricket.in ने नक्कीच केलंय. यात तीळ मात्र सुद्धा शंका नाही. फलंदाज विराज. पुन्हा एकदा वेगवान चेंडू होता. पंच व्हाईट बॉल घोषित करतायत. अतिरिक्त धाव, आणि अतिरिक्त धावसंख्येने 69. आता कुठेतरी असं वाटतंय की थोडासा खेळ थांबलाय. 69, नाही तर चौकार षटकार मयूर वासकर. 65 धावा झाल्यात, माफी असावी. मयूर वासकर, समाधान वासकर खतरनाक फलंदाजी करत होते. पुन्हा एकदा फटका मोठा खेळण्याचा प्रयत्न, हातातून चेंडू निसटलाय. एक धाव तर नक्कीच घेतली जाते. बॅट कटे असं पंच इशारा करतायत. थँक्यू. या सिंगलने स्कोर 66-66. नेक्स्ट मॅच जितू 11 जानमान नेरे आणि गावदेवी दहिसर दोन्ही टीम कॅप्टन आपण सज्ज राहा. टॉस आपण इनिंग ब्रेकमध्ये करणार आहोत आणि तोही सामना 5 षटकांचा असेल. सर्वच्या सर्व सामने 5 षटकांचे आहेत. मला असं वाटतं लास्ट नाईटला 5च मॅच आहेत. 6 ओव्हर होऊ शकतात, सांगू शकत नाही. कारण तुमचं आयोजकांचं एकच म्हणणं आहे, चांगलं क्रिकेट झालं पाहिजे, बस, बाकी काही नाही. चांगलं खेळा, स्पर्धा जिंका, पारितोषिकं जिंका, कार जिंका, स्कूटी जिंका, सर्व काही जिंका, रोख रकमेची पारितोषिकं जिंका. समाधान वासकर भले मिस टाइम झाला असेल तरी सुद्धा लॉंगॉनच्या सीमा पार गेलाय. षटकार 6 धावा. जो करतो समाधान, प्रेक्षकांचं षटकार चौकार मारून तो समाधान वासकर सध्या मैदानात खेळतोय. लॉंगॉनच्या दिशेनं हा फटका पाहायला मिळाला. 9 चेंडू 33 वरती खेळतोय समाधान वासकर आणि संघाची धावसंख्या तब्बल 72. पुन्हा एकदा 70 पार धावसंख्या. आज प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन झालंय संदीप सर. चौकार षटकार, षटकार चौकार. हो, वेगवान चेंडू, कमबॅक केले गोलंदाज सूरज भोईरने. अशा अधूनमधून चांगले चेंडू टाकलेत रोडपाली टीमने. या टीमकडे देखील चांगली फलंदाजी आहे. धावांचा पाठलाग होऊ शकतो आणि हाकेच्या अंतरावरती गाव आहे. प्रेक्षकही मोठ्या संख्येने त्यांना सपोर्ट करण्यासाठी आलेत.
जेव्हा ते चौकार 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 षटकार मारतील तेव्हा टाळ्यांचा आवाज नक्कीच ऐकायला मिळेल. खराब चेंडू, पाहूया पंच व्हाईट बॉल इथे घोषित करतायत. एका क्षणाला असं वाटलं की कुठेतरी समाधानच्या अंगाला चाटून चेंडू गेलाय की काय, परंतु आता बॅटिंग टीमने DRAचा वापर केलाय. नो बॉलसाठी वेस्ट साईडसाठी यस. आता पुन्हा एकदा तिसरे पंच तपासतील. चौथं षटक चालू आहे आणि धावा अगदी आपण पाहिल्या जनार्दन भगत प्रतिष्ठान कान्होबा कुंडे बहाल संघाच्या आत्तापर्यंत आहेत त्या 72. अद्यापही निर्णय बाकी या चेंडूवरचा. पाहूया पंचांनी तर व्हाईट बॉल घोषित केलाय. लगेच डगआउटमधून कॉल आला, रिव्ह्यू आहे आपल्याकडे. नो बॉलसाठी त्यांनी रिव्ह्यू घेतलाय. इट्स अ व्हाईट बॉल. सो रिव्ह्यू गमावलाय बॅटिंग करणाऱ्या टीमने कुंडेबहालने. सिंगल रन ॲड केली जाईल. धावसंख्या 73 73. रोडपालीच्या विरोधात हा सामना चालू आहे कान्होबा कुंडे बहालचा. 3 सामने झालेत, हा चौथा सामना चालू आहे. KPC ट्रॉफी आजची ही दुसरी रात्री या स्पर्धेची. डे नाईट फॉर्मॅटची ही स्पर्धा. गोलंदाज समाधान पुन्हा एकदा लॉंगॉनच्या दिशेनं हा वेगवान फटका खेळतोय. वेगानं धावला शेवटी ही धाव कंप्लीट करण्यासाठी. शेवटच्या चेंडूवरती आली ती सिंगल. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या 74 झाली. 74. संदीप सर. मिळाला की लश ग्रीन आउटफील्ड आहे, थंडीचा मोसम आहे, चेंडू काळपट होऊ शकतो कारण माती देखील आहे, मध्ये स्पॉट आहेत. मग ओलसर चेंडू झाला, त्याला कुठे माती लागली तर मग तो काळा रंगाचा होतो, मग तो दिसत नाही, विजिबिलिटी कमी होते. म्हणून हा जो निर्णय घेतलाय खरोखरच कौतुक करायला हवं. हे निर्णय का होतात? चला टाइमपासही करू नका, लगेचच आपण दूर होऊन घ्या आणि फिल्डिंग लगेचच सेट करून घ्या. या मागचं कारण का, जेव्हा खेळाडू आयोजक असतात तेव्हा या अजिबात टेन्शन नसतं आणि खेळाडू आयोजक नसले की समालोचकांनाही मग टेन्शन येतं, अंपायर्सलाही टेन्शन येतं. चला लगेचच नवीन बॉल द्या. 4 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या आहे ती 74. 74 धावा धाव फलकावरती आहेत. KPC ट्रॉफी 2025 tenniscricket.in. गौरवजी तुमच्याकडे आणखी एक डिमांड आहे. हा जो बॅनर, तर मी मगाशी म्हटलं की त्या बॅनरवरती KPCचे सगळे, कारण आता थोडासा वेळ मिळाला म्हणून मी म्हणतोय की जे बॅनर आहेत मागे नक्कीच ते पोहोचवतील. कदाचित त्याची सॉफ्ट कॉपी तुम्हाला उद्या मिळेल. उद्याचे माझे मित्र समालोचक मित्र त्याच्यावरती बोलतील. परंतु tenniscricket.in वरती ही एक क्लिप होती अंगदने त्या वाचवलेल्या धावा. हा तो रायगडकरांचा एक वेगळाच जल्लोष होता. म्हणजे लोक पनवेलमधून देखील धावत गेली असती रत्नागिरीला, एवढे आनंदित झाले होते. 4 षटकं, धावसंख्या 74. शेवटचं षटक पाहूया कितपत जाऊन पोहोचतोय तो समाधानचा संघ. लास्ट ओव्हरमध्ये बॉलिंगसाठी आलाय अनिकेत पाटील. हे दुसरं षटक आहे त्याचं आणि संघाचं 5वं षटक. धावा रोखायचे त्याला. 74 झाल्यात. रोडपाली संघ क्षेत्ररक्षण करतोय. लोअर फुलटॉस बॉल ऑन साईडला स्वीप करण्याचा प्रयत्न होता. पहिली धाव इथे वेगाने मात्र घेतले, परंतु दुसऱ्या धावेची कुठेही सिंगल रन. या सिंगलने स्कोर 75-75. 75 धावा. नेक्स्ट मॅच जितू 11 जानमान नेरे आणि गावदेवी दहीसर. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणार आहे, हे लक्षात असू द्या. सेकंड राऊंडची मॅच आहे, तुम्ही तयारीत राहा. हो, पुन्हा एकदा चांगला टप्पा आणि त्याचबरोबर कदाचित लेग ब्रेक टाकण्याचा प्रयत्न गोलंदाजाने केला असावा. अनिकेत धावा रोखणं त्याच्या समोर हे प्रथम लक्ष आहे. धावा रोखायचे त्याला, कारण धावा अगदी महापूर आलाय. मयूर वास्कर, समाधान वास्कर, प्रसाद भोईर, जो फलंदाज आला त्याने आक्रमण केलंय. सध्या तेजस विराज गायकवाड थोडा शांत आहे.
पुन्हा लेग ब्रेक, परंतु ओळखला, मागे गेला, क्रीजचा फायदा उचलला, बॉल फाईन लेगला, प्रेक्षकांनी झेल टिपलाय, षटकार. या षटकाराने धावसंख्या 81, 80 पार धावसंख्या आजच्या रात्रीमध्ये पहिल्यांदा. काल देखील धावांचा पाऊस, काल जे अर्धशतक झालं असतं कपिलजींचं तर मला असं वाटतंय 50,000पेक्षाही जास्त पारितोषिक. कोणतरी पांडे होते, त्यांनी 30,000 लावले होते. हो, पुन्हा चांगला स्ट्रोक इथे केसलाय. काऊ कॉर्नरला फिल्डर आहे, 1 बाउन्स त्याच्या हातामध्ये हा चेंडू विसावतोय. सिंगल रन, दुसरी धाव घेण्याची कुठेही पसंती दाखवली नाही. धावा झाल्यात त्या 82. या षटकातील 2 चेंडूचा अद्यापही खेळ बाकी आहे. कान्होबा कोंडेवाल 82 वरती खेळतोय. समाधानच्या वैयक्तिक स्कोअरवरती नजर टाकली तर 12 चेंडू 35 वरती तो खेळतोय. मयूरने त्याला, खरं तर मयूरला साथ दिली समाधानने असंच म्हणावं लागेल. मयूरने पहिल्यापासून आक्रमण केलं. हो, यॉर्कर बॉल परफेक्ट. एवढ्या उंचीवरून आलेला परफेक्ट यॉर्कर बॉल सोपं काम नाही अशी गोलंदाजी करणं. कम से कम 6 फुटाचा गोलंदाज असेल अनिकेत, आणि त्याही वरून येणारा हा चेंडू जज करणं अंडर फ्लड लाईट सोपं काम नाही. आणि परफेक्ट यॉर्कर एक्झिक्यूट केला या महत्त्वाच्या क्षणी शेवटच्या षटकात. मागण्या ठरलेल्या नाही आहे. या ओव्हरमध्ये आत्तापर्यंत फक्त 8च धावा दिल्यात आणि शेवटचा चेंडू शिल्लक आहेत. पाहूया कितपत टार्गेट सेट होतोय. 82 धावा आहेत धाव फलकावर. लास्ट बॉल ऑफ दिस इनिंग. ऑन साईडला कार्पेटच्या सायना चेंडू आला. मिड विकेटला क्षेत्ररक्षक, तितकीच चांगली फिल्डिंग, वरचा दर्जा पाहायला मिळाला क्षेत्ररक्षणाचा. परेश कडके होता त्या ठिकाणी. कमालीची फिल्डिंग शेवटच्या क्षणी. 2 धावा होतील की नाही, परंतु हे तिसरे पंच आता तपासतील. रनआउटसाठी पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांकडे गेलेत लेग अंपायर. पाहूया शेवटच्या चेंडूवरती नक्की निर्णय काय येतोय. परंतु परेश कडकेने इथे चांगली फिल्डिंग केली आणि थ्रो देखील तितकाच चांगला केला. पाहूया शेवटच्या चेंडूवरती काय निर्णय असेल. परंतु त्या अगोदर G2 11 जे हनुमान नेरे आणि गावदेवी दहिसर हे दोन्ही संघांचे कर्णधार इथे उपस्थित झालेत. आपण जाऊया टॉसकडे. अर्थातच अध्यक्ष साहेब संदीपजी पाटील साहेब जोडले जात आहेत. हॅलो. तर आमचे सन्माननीय मिथुन भोईर यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभास्ते इथे टॉस करायचा आहे. मिथुन या गावचे जावई आहेत आणि आमचे भाचे देखील आहेत. मिथुन, त्यांच्या शुभास्ते आपण इथे टॉस करतोय. संदीप सर, फक्त एकच, शेवटच्या चेंडूवरती ही रनआउटची विकेट आहे, म्हणजे लास्ट बॉलवरती आणि स्क्रीनवरती देखील तुम्ही पाहताय. खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट tenniscricket.in कडून पहिली वाहिनी या टेनिस क्रिकेट विश्वातील. शेवटच्या चेंडूवरती 1 धाव. टोटल झाल्या 83. 84 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचे तो श्याम स्पोर्ट्स रोडपालीला. 5 षटकं 84 धावा. या आपण करतोय टॉस. जोडले जात आहेत संदीप पाटील सर. तर इथे आपण टॉस घेतोय. सन्माननीय मिथुन शेठ भोईर आमचे या गावचे जावई आहेत, त्यांच्या शुभास्ते इथे टॉस केला जाईल. एका बाजूला गावदेवी दहिसर, दुसऱ्या बाजूला G2 11 जय हनुमान नेरे. या 2 संघांमधली सेकंड राऊंडची पहिली मॅच. रायगर का टायगर टॉस इथे आलाय. तर नेरे संघाने टॉस जिंकलाय. त्यांचा निर्णय आहे की क्षेत्ररक्षण करण्याचा आणि फलंदाजीसाठी आव्हान आहे तो नक्कीच दहिसर संघाला. यानंतरचा सामना आपण काही सन्मान इथे घेतोय या व्यासपीठावरती आज. चला, मी जगन्नाथ शेठ म्हात्रे यांना विनंती करेन की या आपण आपल्या शुभास्ते इथे काही सन्मान घेतोय. मिथुन शेठ भोईर आमचे आणि त्याचबरोबर आमचे रोडपालीचे सागर पाटील इथे आहेत. त्यांना देखील विनंती आहे की आपण देखील या आमच्या सन्मानाचा स्वीकार आपण करायचा आहे. यस, समीर आलेले आहेत. समीरचा नक्कीच मगाशी देखील आम्ही उल्लेख केलाय. तर मिथुन भोईर यांचा सन्मान होतोय. त्याचबरोबर आमचे रोडपालीचे माजी लेजंड क्रिकेटर, आता देखील चांगले या संघाला प्रशिक्षक म्हणून आहेत, तर सागर पाटील यांचा इथे सन्मान आपण करतोय. बरेच वर्ष रोडपाली संघासाठी नेहमी चांगला खेळ ज्यांच्या माध्यमातून राहिलेला आहे
असे सागर पाटील यांचा हा सन्मान होतोय. यस आदरणीय चंद्रकांत तांबडे यांना विनंती आहे की आपण या आमच्या सन्मानाचा स्वीकार आपण करायचा आहे. आदरणीय चंद्रकांतजी या. आमचे समीर इंदारकर हे देखील इथे उपस्थित आहेत. त्यांचा देखील सन्मान या व्यासपीठावरती केला जाईल. जगन्नाथ म्हात्रे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान इथे होतोय. तर समीर शेट्टी या. मोकाशीपाड्याचे आमचे सन्माननीय समीर शेट इंदारकर यांचा आपण इथे सन्मान घेतोय. केपीसी ट्रॉफी म्हटली तर एक मानाची सन्मानाची स्पर्धा असते आणि या स्पर्धेमध्ये अनेक मान्यवर उपस्थित होत असतात आणि सर्वांचा हेतूची सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. तलोजा मजकूरचे सन्माननीय परेश राजे इथे उपस्थित आहेत. त्यांना विनंती करेन की आपण यावर राजे. परेश राजे या या. परेश ये ना. ओके ठीक आहे. तर नक्कीच उपस्थित सर्व हा आयोजक कमिटीच्या मध्ये आहेत ते परेश राजे. परेश तुमचं देखील स्वागत आहे. तर उपस्थित सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा आम्ही सहर्ष स्वागत करून बोलतो या सामन्याच्या दुसऱ्या सत्राकडे. एक जबरदस्त बिग फाईट आहे कुंडेबाल वर्सेस रोडपाली. परंतु काय घडेल याचं धावतोड ऐकण्यासाठी बोलूया दीपक पाटील सर यांच्याकडे. थँक्यू. हॅलो, थँक्यू सो मच संदीपजी पाटील सर. 83 धावा झाल्यात या मॅचमध्ये आणि मोठा स्कोर उभा केलाय. पहिल्यांदा फलंदाजी करत असताना जनार्दन भगन प्रतिष्ठान कानोबा कुंडेवाळ या संघानं आणि श्याम स्पोर्ट्स रोडपाली संघाला आता मात्र थोडा घाम गाळावा लागेल. 84 धावा करायच्या त्या मॅचमध्ये आणि सुरुवातीपासूनच थोडासा आक्रमकपणा राबवावा लागेल. गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. पहिलं षटक घेऊन संजय वास्कर 40+ खेळाडू आहेत. मोठा एक्सपिरियन्स आजपर्यंत कुंडेवाळसाठी. पहिलाच बॉल स्वीप केलाय. सरळ व्यासपीठाच्या वरून चाललाय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर उत्तुंग षटकार. 6 धावेनं मात्र धावसंख्येचा श्रीगणेश केलाय आणि हा खेळाडू मात्र शेवटपर्यंत राहिला परेश कडके. तर नक्कीच तुम्हाला एक मोठी इनिंग त्याच्याकडून पाहायला मिळेल आणि त्याच्याकडून फार मोठ्या अपेक्षा असतील. परेश कडके आणि विशाल भोईर अशी सलामीची जोडी. पहिलाच बॉल गहाळ झालाय. चला दुसरा चेंडू घ्या लगेच जर जास्त वेळ जात असेल तर, कारण पहिलाच बॉल नवीनच बॉल होता त्यामुळे बी रेडी. जसा मॅच बॉल येईल पुन्हा तुम्हाला दिला जाईल, डोंट वरी. पहिलाच बॉलवर षटकारानं आगाज केलाय. फर्स्ट स्ट्रोक इज हाफ डन. परंतु 84 करायचे आहेत. सोपं नाही आहे टार्गेट आणि त्याचमुळे परेश कडके जर शेवटपर्यंत राहिला तर त्याच्यासाठी बऱ्याच काही गोष्टी सोप्या असतात आणि तीच आक्रमकता मात्र पाहायला मिळाली पहिल्याच बॉलवर. परंतु समोर संजय वास्कर आहेत. गेले कित्येक वर्ष खरं तर सातत्यानं पाहतोय कुंडेबाळसाठी मोठं योगदान राहिले. शॉर्ट बॉल आहे, कट केलाय. बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेनं चेंडू सीमारेषेच्या पार. कमाल स्ट्रोक होता. एक चांगला स्क्वेअर कट पाहायला मिळतोय. बॉल 4 धावांकरता. सर्कलचा रिस्ट्रिक्शनचे 2 ओव्हर्स त्याच्यामध्ये थोडासा फायदा उठवावा लागेल आणि या पहिल्या 2 ओव्हर्समध्ये जर चांगल्या धावा आल्या तर नक्कीच पुढे कुठेतरी ती चान्स राहील आणि त्यासाठीच 35-40 धावा कमीत कमी 2 ओव्हर्समध्ये कराव्या लागतील तरच पुढे 3 ओव्हर्समध्ये राहिलेल्या धावा करता येतील. अन्यथा थोडंसं टार्गेट मात्र डोईजड जाऊ शकेल ते टीम श्याम स्पोर्ट्सला. चांगला बॉल फुल लेंथ होता, खुला टाकला होता, वाईड यॉर्क केला होता. इकडे मात्र संजय वास्कर यांनी डॉट बॉल येत असताना निर्धाव चेंडू. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 10 धावा. बॉलिंग पाहिली पहिल्या
2 पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये खरं तर जवळजवळ 41 धावा मोजल्या होत्या रोडपालीकरांनी. मी त्या संदर्भात चर्चा करतो तो निदान 35-40च्या आसपास पहिल्या 2 ओव्हर्समध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये धावा काढाव्या लागतील तरी लक्ष थोडंसं आटोक्यामध्ये राहील. अन्यथा अधिकाधिक पाहायला गेलं तर तीव्र होत जाईल, तिथून थोडंसं टेन्शन येत राहील, दबाव येत राहील या मॅचमध्ये. पाहूया परेश कडके, विशाल भोईर आहे आता मात्र स्ट्राईक एंडला. संजय वास्कर शॉर्ट रनअप आहे. ओ इकडे फटका फसलाय, बॉल हवेत आहे, फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज स्वतः संजय वास्कर यांनी टिपलाय जेल आणि पहिला धक्का लागेल श्याम स्पोर्ट्स रोडपाली टीमला. फलंदाज विशाल भोईर ज्याला खातही उघडू दिलं नाहीये, 0 या धावसंख्येवर तंबूच्या आश्रयाला. पहिला धक्का लागलाय. बबूल आलाय. हो मिडॉनला थोडंसं पायाने स्टॉप करण्याचा प्रयत्न झाला होता त्या ठिकाणी, परंतु कोणती धाव नाहीये. डॉट बॉल येत असताना पहिल्या 2 बॉलमध्ये 2 मोठे फटके दिले संजय वास्कर यांनी, परंतु तदनंतर मात्र कमालीची बॉलिंग पाहायला मिळाली आणि पुढच्या 4 बॉलमध्ये फक्त एकच धाव दिली, 1 विकेट. हा असतो अनुभव, हा असतो एक्सपिरियन्स. आणि गेले कित्येक वर्ष या कुंडेवाड टीमसाठी संजय वास्कर आजही 40+ मॅचेस जरी खेळत असले, वय जरी जास्त झाला असला तरी आज कान्होबा कुंडेवाड संघाकडून मात्र त्यांना पहिलं षटक मिळतंय. आणि हे खऱ्या अर्थानं पाहायला गेलं संजय वास्कर यांनी गेले कित्येक वर्ष घासलेत ना मैदानामध्ये, क्रीडांगणामध्ये, हे त्याचं चीज करून देत असताना पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावर 11 धावा लागल्यात 1 फलंदाजाच्या मोबदल्यामध्ये. परेश कडके आणि बबूल भगत दोनही आक्रमक शैलीचे फलंदाज आहेत आणि या पहिल्या ओव्हरमध्ये 11 धावा आल्यात. जर गोलंदाजीचं पृथक्करण पाहिलं रोडपालीचं तर पहिल्या ओव्हरमध्ये 16, तदनंतर 25, तदनंतर 17, तदनंतर 16 आणि शेवटच्या ओव्हरमध्ये फक्त सिंगल डिजिटमध्ये धावा आल्या होत्या 9. आणि त्याचमुळे 4 षटकं प्रचंड महागडी ठरली होती. दुसरं षटक घेऊन मोनिश पाटील तयार. सध्याच्या घडीला कुंडेवाड संघ सुसाट फॉर्म मध्ये चाललाय. अनेक स्पर्धांमध्ये यश प्राप्त केले या टीमनं आणि खास करून गोलंदाजी सुद्धा चांगली राहिले. बॅटिंग तर पाहिली असेल तुम्ही आणि म्हणूनच सध्याच्या घडीला एक परिपक्व संघ, चांगल्या फॉर्म मध्ये समतोल संघ, चांगले फलंदाज, चांगले गोलंदाज, अशा पद्धतीनं हा संघ चाललाय आणि त्याचमुळे संघाचं मनोबल मात्र वरच्या स्तरावर आहे. मोनिश पाटील तयार. कडके समोर खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस मात्र ब्रॉन कडून चेंडू लॉंग ऑन कडे सरकत असताना सिंगल येईल. प्रॉपर टाइम झालं नव्हतं, 1 रन. थोडंसं चॅलेंजिंग जरूर असेल. सध्याच्या घडीला एक चांगला विकेट टेकर बॉलर म्हणून मोनिशची ओळख राहील कुंडेवाडसाठी आणि मोठ्या फटक्यांपासून थोडंसं वंचित ठेवतो अनेक वेळेला फलंदाजांना. परंतु बबूल भगत हे एक फार मोठं नाव आहे श्याम स्पोर्ट्स रोडपालीसाठी. गोलंदाज पुन्हा एकदा मोनिसचा हा बॉल आडव्या बॅट खेळण्याचा प्रयत्न, एज लागली होती, बॉल पाठीमागे. पहा परेश काय धावलाय ही धाव पूर्ण करण्यासाठी. सिंगल पेक्षा त्याला स्ट्राईक हवी होती आणि ती त्यानं मात्र मिळवले. पहिल्या 2 चेंडूंमध्ये 2 सिंगल आल्यात. ओ गुडघे टेकून यावेळेस मात्र ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न मात्र करण्यात आला होता. इकडे डॉट बॉल येत असताना सोपं नाहीये. सध्याच्या घडीला चांगल्या रिदम मध्ये हा बॉलर अनेक वेळेला खरं तर फलंदाजांना
विकेट मिळवत असतो सातत्यानं आणि म्हणूनच सध्याच्या घडीचा एक विश्वासपूर्वक गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. ओव्हर द विकेटनं समोर ड्राईव्ह केला, यावेळेस मात्र लॉंग ऑन कडे फिल्डर आहे परेश कडके. गॅप शोधण्याचा प्रयत्न करतोय, एखादी बाउंड्री शोधण्याचा प्रयत्न करतोय, परंतु त्याच्यामध्ये अपयश येत असताना पहिले 2 बॉलमध्ये 2 जे मोठे फटके आले, तदनंतर मात्र संपूर्णपणे शांतता आहे ती रोडपाली संघाच्या धावफलकामध्ये. जरूर दोनही चांगले बॅटर आहेत, खेळपट्टीवर मोठे स्ट्रोक्स खेळू शकतात. आजपर्यंत बऱ्याच वेळेला या इनिंग्स बबूल असेल किंवा परेश कडके सगळ्यांनाच माहिती आहे मोठं नाव आहे रायगडमधील, परंतु सध्याच्या घडीला कुंडेवाल संघाच्या गोलंदाजांनी मात्र थांबवलंय. मोनीचा हा बॉल लेफ्ट केला होता आउटसाइड ऑफ स्टंप, पंचांचा इशारा येत असताना व्हाईट बॉलचा एक अतिरिक्त रन. धावसंख्या 1 पुढे जाईल. 84 रन्स टू विन, 84 धावांचं टार्गेट आहे आणि त्यामुळे सिंगल डबल्सनं सुद्धा काम चालणार नाही. आता मात्र मोठे स्ट्रोक्स खेळावे लागेल, हवेतून खेळावं लागेल आता मात्र रोडपाली संघाच्या टॉप ऑर्डरला. यानंतर तुम्हाला दुसऱ्या फेरीमधील पहिला सामना पाहायला मिळेल. G211 जर्मन नेरे आणि त्यांच्या विरोधामध्ये गावदेवी दहीसर हा संघ खेळताना दिसेल. बोथ टीम्स रेडी राहा. त्याच्या नंतर मात्र सुनील स्पोर्ट चिंचपाडा आणि या लढतीतील विजेता संघ एकमेकांच्या समोर येतील. गोलंदाज मोनिश तयार. यावेळेस ट्राय करण्याचा प्रयत्न, परंतु बॉल पहा प्रॉपर टाइम झाला नव्हतं. बॉल पॉइंट कडे आलाय, सिंगल मिळेल, एकच धाव. हीच तर खऱ्या अर्थानं खासियत आहे या गोलंदाजाची. मोठे फटके खेळण्यासाठी गेल्यानंतर बऱ्याच वेळेला कधी टॉप एज लागून झेल उडालेत आणि हे याही हंगामामध्ये मोनिशकडून सातत्यानं पाहायला मिळालंय. अचूकता मात्र परफेक्शन चांगलंय गोलंदाजीमधलं. अचूक टप्प्यावर प्रॉपर लाईन तडे लेंथवर गोलंदाजी करत असताना मोनिश पाटील हा गोलंदाज. राईट आर्म ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल चेंज ऑफ पेस होता, थोडासा गती काढून घेतली होती. समोर खेळलाय, लॉंग ऑन कडे सिंगल येईल. अजिबात धावा दिलेल्या नाहीयेत मित्र म्हणेन. मोठे स्ट्रोक्स सोडा, सिंगल साठी सुद्धा खरं तर फार मोठा संघर्ष करावा लागला या ओव्हरमध्ये. मोनिश पाटीलने धावा दिल्या त्या 6 धावा. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय तो 17 या आकड्यावर. 17 रन्स ऑन बोर्ड. आणि आता मात्र चला जास्त वेळ घेऊ नका, टीम मीटिंग नॉट अलाउड. कुंडेवाल टीम आपल्यासाठी सूचना असेल, दिलेल्या निर्धारित वेळेमध्ये आपल्याला इनिंग संपवायची आहे, त्यामुळे जास्त एकत्रित येऊ नका. या स्पर्धेसाठी विशेष नियमावली आहे आणि त्या नियमावलीचं आपल्याला काटेकोरपणे पालन करावं लागेल. एक रायगडमधील शिस्तीची स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे सातत्यानं पाहत आलोय आपण. KPC ट्रॉफी कालच या स्पर्धेला सुरुवात झाली, परंतु आठवडाभर खरं तर निखळ मनोरंजन देणारी स्पर्धा आणि सगळ्याच प्रेक्षकांची पसंती सुधारणारी स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जातं. तिसऱ्या षटकाला सुरुवात होईल. पुन्हा एकदा संजय वास्कर यांना अंकित आलेत. इथून मात्र रन्स जर आपण बघितलं तर 18 चेंडूंचा खेळ बाकी आणि 67 करायच्यात, म्हणजेच काय जवळजवळ 22.33. हॅलो. तर खिडकपाड्याचे राहुल उलवेकर आणि भावेश उलवेकर यांना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती. फुल टॉस आहे. अंकितचा पहिलाच बॉल पाठवलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. परेश कडकेच्या बॅट मधून येतोय षटकार. बघास पासून हाच फटका ट्राय करत होता, मोठा स्ट्रोक्स त्याला हवा होता आणि आता मात्र भव्य स्वागत झाले ते गोलंदाज अंकित कातकरीचं. पहिल्याच बॉलवर आलेल्या षटकारांना टीमची टोटल मध्ये वाढ होईल. आता शेवटचे 17 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. 61 धावा करायच्या, 61 रिक्वायर्ड. 17 बॉल मध्ये 10 षटकार, निदान 9 षटकार. हे षटकार मोजत बसावं लागेल श्याम स्पोर्ट्स रोडपाली संघाला. कारण आता धावसंख्येकडे लक्ष ठेवण्याच्या ऐवजी षटकारांवर लक्ष केंद्रित करावं लागेल, कारण पहिल्या 2 ओव्हरमध्ये फारशा धावा आलेल्या नाहीयेत आणि त्याचमुळे आता मात्र सुरुवातीपासूनच आक्रमकपणा राबवावा लागेल तो फलंदाजांना. स्पीडअप करत राहा. अंकित कातकरी पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल परेश कडके समोर. आणखीन एक फुल टॉस बॉल ऑन साइडला खेचलाय.
मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर परेश कडकेच्या बॅट मधून येतोय हा दुसरा षटकार. लगातार 2 षटकार. आता समोर कोणताही गोलंदाज असला तरी हे वार होणार हे निश्चित आहे, कारण इकडे मात्र ज्या पद्धतीनं परेश कडकेला कळून चुकले, कारण हा स्किंग रन रेट बराच वाढलाय आणि त्याचमुळे इथे मात्र प्रत्येक चेंडूवर मात्र घाव घातल्याशिवाय पर्याय नाहीये. लगातार 2 षटकार आणि या 2 षटकारांच्या सहाय्यानं टीमची टोटल मात्र पुढे सरकेल. 16 चेंडूंचा खेळ बाकी आहे, 55 धावा करायच्यात. तर आमचे पेंदरचे प्रकाश शेठ भोईर हे देखील इथे आलेले आहेत. त्यांचं देखील स्वागत आहे. नेहमी स्पर्धांमध्ये त्यांची उपस्थिती असते. एक अतिशय क्रिकेट प्रेमी म्हणून त्यांची ओळख आहे. प्रकाश शेठ भोईर आपलं देखील स्वागत आहे. आमचे बालू घरत पापडीचा पाडा. आणखीन एक सलगचा हा तिसरा षटकार. परेश कडकेने आता मात्र थोडीशी ऊर्जा आणले. या मॅच मध्ये पुन्हा एकदा सामना जिवंत केलाय तो परेश कडकेनं. अंकित कातकरीवर मात्र 3 हल्ले झाले. तिकडे मात्र लगातारचा हा तिसरा षटकार. 15 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 49 करायचे आहेत. परेश कडके आता मात्र सुसाट सुटलाय. 84 धावा चेस करतोय श्याम स्पोर्ट्स रोडपाली संघ. आणि आता मात्र पाहायला गेलं तर थोडासा एनर्जेटिक खेळ करत असताना परेश कडके, कारण दुसऱ्या ओव्हरमध्ये मोनिशने थांबवलं होतं, त्याला बिलकुल डोकं वर काढू दिलं नव्हतं. संजय भास्करनं सुद्धा शेवटच्या 4 बॉलमध्ये तशाच स्वरूपाची गोलंदाजी केली होती परेशला. आणि त्याचमुळे आता मात्र अंकित कातकरी इथे मात्र कोणत्या तरी गोलंदाजावर हल्ला चढवला जाणार हे मात्र नक्की आहे. प्रत्येक चेंडूगणी खरं तर बॉल चेंज केला जातोय, कारण रूल आहे आपल्याकडे. कधीही तुम्ही बदली करू शकता चेंडू. आणि खास करून ड्यू फॅक्टर, दबाचं प्रमाण सध्याच्या घडीला जशी थंडी आता वाढत चालले आणि त्यात ग्रासी ग्राउंड आहे, गवतावर बरंचसं दवस असतं, बॉल सुद्धा ओला होतो. आणि एखादा षटकार आल्यानंतर ओला बॉल त्याला माती लागून थोडासा काळपट सुद्धा होतो आणि त्यामुळे लगेचच बॉल हा 3 वेळा बॉल चेंज केला आतापर्यंत. तिसरं षटक सुरू आहे आणि हवे तेवढे बॉल्स मिळतील तुम्हाला या स्पर्धेमध्ये. या अगोदरच आयोजकांच्या वतीनं सूचित करण्यात आलंय आपल्या सर्वांनाच. आपल्याला पंचांकडेच आता चेंडू द्यावे लागतील खरं तर, एखादी बॅग वगैरे पंचांकडेच, कारण प्रत्येक बॉल नंतर जर चेंडू जात राहिला तर तो थोडासा व्यत्यय आपल्यामध्ये येऊ शकतो आणि थ्रो केल्यानंतर थोडासा पुन्हा भिजतो, थोडा खराब होतो. 3 षटकार आलेत, धावसंख्या जाऊन पोहोचले ती 35 या आकड्यावर. 35 रन्स ऑन बोर्ड. 84 करायचे आहेत. 15 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 49. समोर अगदी परेश कडकेच्या समोर क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय. तीन बॉलमध्ये 3 षटकार आणि थोडस दडपड मी तर म्हणेन कुंडेवाळ संघावर सुद्धा आलं या 3 षटकारानंतर. असं मला माहिती आहे परेश कडकेची ताकद काय. हा काहीही करू शकतो. हा अक्षरशः वेडा आहे. मैदानामध्ये आल्यानंतर अक्षरशः धुमाकूळ घालतो. आजपर्यंत मात्र त्याच्या अनेक वेळेला आक्रमक इनिंग्स पाहिल्या सगळ्यांनी आणि परेश कडके जर राहिला हा सामना घेऊन जाऊ शकतो याची जाणीव समाधानला झाली आता. ओ यावेळेस मात्र कव्हर्सला कमाल स्ट्रोक आहे. व्हॉट अ शॉट. अप्रतिम फटका. लगातार 4था षटकार अंकित कातकरीवर. आता मात्र सगळेजण त्याच्या दिशेने धावलेत. आता थोडंसं कळून चुकले. पहिला एक गेला, थोडासा टेन्शन आलं नव्हतं. दुसरा गेला, परंतु आता टेन्शन आलंय कुंडेवाळ टीमवर, कारण सलग 4 षटकार आलेत. 15 बॉल चेंडू बाकी आता मात्र असतील ते 14 आणि या 14 बॉल मध्ये 43 करायचे आहेत. आणि 4ला 4 षटकार आले दीपक. जर अजून 2ला 2 आले तर स्वर्गीय हरिभक्त पारायण बालाराम पाटील यांच्या स्मरणार्थ KFC कमिटीच्या वतीने तब्बल 10,000 रुपयाचा पारितोषिक आहे. आणि संधी मात्र आली आहे. काल कपिल पारवेल आली होती.
आणि मंगेश गायकरला आली होती. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. बॉल सोडून दिला होता, पंचांचा इशारा आहे नो बॉलचा. सो नो बॉल कॉल फ्रॉम अंपायर. एक अतिरिक्त रन जोडली जाईल धावफलकामध्ये. स्कोर मूव्स टू 42 नाव. 42 धावा धावफलकावर. चौदा चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 42 धावा करायच्या आहेत. 42 रिक्वायर्ड नाव, रिमेनिंग 14. बघाशी आपण 10 षटकार मोजत होतो, आता जर बघितलं 42, 7 षटकार राहिलेत आणि तरी सुद्धा 7 बॉल सुद्धा एक्स्ट्रा राहतात. म्हणजे काय, 6 षटकार, 5 ते 6 षटकारांनी सुद्धा हा सामना येऊ शकतो. 84 सुद्धा चेस होऊ शकतात आणि हाच आत्मविश्वास आता मात्र सगळ्याच क्रीडा रसिकांच्या मनामध्ये. ओ अंकित वर पुन्हा एकदा हल्ला. डाऊन द ग्राउंड, स्ट्रेट ड्राइव्ह. व्हॉट अ शॉट. फॅब्युलस बॅटिंग फ्रॉम परेश कडके. हा लगातारचा 5वा षटकार. सुपर बॅटिंग, पॉवर पॅक धमाका पाहायला मिळालाय मैदानाच्या आतमध्ये श्याम स्पोर्ट्स रोडपाली टीम कडून. आणि सगळेच जण त्याचं खरं तर अभिनंदन करत असताना टाळ्या पडल्यात खरं तर लगातार 5व्या षटकारासाठी. आणि पहिल्यांदा 2 ओव्हर्स मध्ये अगदी सुस्थितीमध्ये वाटणारा कुंडेवाळ संघ आता मात्र खडबडून जागा झाला असेल. थंडी उडाली असेल कुंडेवाळ संघाची. अशा परिस्थितीमध्ये हा सामना मात्र लढतोय मैदानाच्या आतमध्ये. परेश कडके 13 बॉल आणि गरज आहे ती 36 धावांची. 36 रिक्वायर्ड नाव, रिमेनिंग 13 असे इक्वेशन. परंतु अंकित कातकरी काय करतोय. अंकित कातकरी काय करतोय. इकडे लगातार 5 षटकार आलेत. इकडे इतिहास केला जाणार का परेश कडकेच्या नावावर. एक मोठा विक्रम आज मात्र केपीसी ट्रॉफी मध्ये होणार का. आणि याकडे मात्र तमाम क्रीडा रसिकांच्या मात्र नजरा लागल्यात. टेन्शन अंकितवर. शेवटचा बॉल. ओ इकडे फटका बसलाय. सुटकेचा निश्वास टाकला असेल अंकित कातकरीनं. बराच धावला होता तिकडे छोटा बकासूर, अर्थातच प्रसाद. बराच धावला होता विकेटसाठी झेल घेण्याची, परंतु 6वा आला नाही. हे थोडंसं हायसं वाटलं असेल खरं तर गोलंदाजाला सुद्धा, कारण त्याच्या मनातली सर चलबिचल जी होती ना ती सगळेजण समजूत असतील. हा नकोसा रेकॉर्ड आपल्या नावावर नको. नाही पण इकडे आयोजकाने 10,000 रेडी देखील ठेवले होते. कारण ही विशेषता या स्पर्धेची. स्वर्गीय हरिभक्त परायण बालाराम पाटील यांच्या स्मरणार्थ केपीसी इनानपुरीची मॅनेजमेंट कमिटीच्या वतीने हा पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु आजही क्रिकेटमध्ये असे बरेचसे खेळाडू आहेत जे 5 बॉल 5 षटकार मारल्यानंतर शेवटच्या बॉलवर सुद्धा सिंगल घेतात. आजही तो रिस्पेक्ट बऱ्याच जणांनी ठेवलाय. पण इकडे चेसिंग करत असताना जर संघच पराभूत होत असेल तर मग खेळावंच लागतं आपल्याला. कधी कधी त्या गोष्टी कराव्या लागतात. 5 बॉल 5 षटकार, कमाल कमाल बॅटिंग आहे. खरं तरी पॉवर हिटिंग पाहायला मिळाले. शेवटचे आता मात्र 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 12 बॉलमध्ये जिंकण्यासाठी अजूनही 35 धावांची गरज आहे. 35 रिक्वायर्ड, रिमेनिंग 12 असे इक्वेशन. परेश कडकेकडे मात्र सगळ्यांच्या नजरा लागल्यात. मोनिशला सुद्धा नेलंय. पहिल्याच बॉलवर मात्र चढवलाय हल्ला. बॉल आउट ऑफ द पार्क. षटकार. आणि या षटकाराच्या सहाय्यानं मात्र परेश कडके 16 बॉल मध्ये 51 धावा, अर्धशतक साजरं करेल परेश कडके. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या कडकेसाठी. 3, 4, 5, 9 3,459 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल आयोजकांच्या वतीनं परेश कडकेच्या या अर्धशतकासाठी. कमाल बॅटिंग. परंतु तो अजूनही पाहायला गेलं तर बॅट दाखवत नाहीये. खरं तर त्याला हा सामना जिंकवायचा आहे. अजूनही त्याचं काम पूर्ण झालेलं नाहीये आणि तेच स्वतःच्या मनाला तो सांगत असेल. सुपर बॅटिंग, क्लास पाहायला मिळाला आतापर्यंत. आता मात्र 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 29 धावांची गरज आहे. पहिल्या 2 ओव्हर्स पर्यंत सारं काही सुरळीत चालू होतं कुंडेवाळसाठी. आता मात्र मोनिशनं सुद्धा टाकलेलं षटक दुसरं, फक्त 6 धावा दिल्या होत्या आणि इकडे पहिल्याच बॉलवर 6 देऊन टाकल्यात. मोनिश पुन्हा एकदा. ओ कट केलाय बॉल, स्लॅश केलं होतं. बॉल चाललाय पॉइंट मॉडेल यांच्या दिशेनं 4 धावांकरता. 1 फूट मागे पडला असेल, परंतु परेश कडकेनं मात्र हा सामना फिरवलाय.
इथे स्टेडियमवर उपस्थित असलेल्या एकालाही वाटलं नसेल आता मात्र या धावा होतील, परंतु आता कुठेतरी सगळ्यांना कळून चुकलंय क्रिकेट हा खेळच असा आहे, कधी काय घडेल या खेळामध्ये याचा नेम नाहीये आणि म्हणूनच अनिश्चितता या खेळामध्ये ठासून ठासून भरलेली असते आणि तीच अनिश्चितता तीच अनसर्टनिटी पाहायला मात्र क्रीडा रसिक वेडे असतात आणि म्हणूनच तुम्हा आम्हाला सर्वांना वेड लावणारा खेळ आहे क्रिकेट आणि सगळ्यात जास्त लोकप्रिय सुद्धा आहे, सगळ्यात जास्त पसंती सुद्धा या खेळाला दिली जाते. शेवटचे 10 चेंडू आणि 25 धावांची गरज आहे. 25 रिक्वायर्ड, रिमेनिंग 10 असे इक्वेशन या मॅच मध्ये. परेश कडके नाव सगळ्यांना अगोदर पासूनच माहिती आहे, परंतु आज मात्र प्रकर्षानं परेश कडके पुन्हा एकदा मैदानामध्ये ज्या पद्धतीने लढलाय. हा बॉल वाईट बॉलचा इशारा आलाय, एक अतिरिक्त रन. थोडासा फलंदाजापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, परंतु चॅलेंज केलंय फ्रॉम फिल्डिंग टीम. DRS डिसिजन रिव्ह्यू केला जाईल, पंचांच्या निर्णयावर मात्र चॅलेंज दिलंय फिल्डिंग टीमनं. पाहूया एक्झॅक्टली काय घडलंय, परंतु सोपं नव्हतं खरं तर. 24 बॉल 73, 18 बॉल 67, म्हणजे ही आकडेवारी जर आपण पाहिली तर चेंडू आणि धावा यांच्यातलं अंतर जर आपण पाहिलं समीर सर तर 50 धावा जास्त होत्या आणि आता ते अंतर कितीवर आले तर 15 वर आलंय आणि 15 वरचं हे अंतर 2 षटकार 1 चौकारांनी कमी करता येईल. इट्स अ वाईड बॉल कॉल. हा निर्णय मात्र कायम ठेवलाय तिसऱ्या पंचांनी सुद्धा, त्यामुळं कुंडेवाळ संघाने रिव्ह्यू गमावलाय. इकडे एक धाव अतिरिक्त स्वरूपामध्ये जोडली जाईल ती श्याम स्पोर्ट्स रोडपाली संघाच्या धावफलकामध्ये. सुपर बॅटिंग, कमाल बॅटिंग केली आज, शब्द अपुरे पडतील या फलंदाजासाठी. एज लागले बॉल पाठीमागे, चान्स जरूर होता. ओ डायरेक्ट हिट साठी सुद्धा प्रयत्न त्या ठिकाणी करण्यात आला होता. समा होते पाठीमागे, पुन्हा परेश धावायचं की नाही थोडी ती द्विधा मनस्थितीमध्ये होता. पुन्हा मागे फिरवलंय आणि बबूल तेच सांगत असेल मला एकही चेंडू खेळायला नाही भेटला तरी चालेल, तू स्ट्राईक एंडला राहा, लढ तू आज रोडपालीसाठी. आणि सध्याच्या घडीला ते महत्वाचं आहे. माझं स्ट्राईकवर येणं किंवा सिंगल आपल्याला महत्वाची नाहीये, कारण या सिंगल डबल्सना हा सामना जिंकता येण्यासारखाच नव्हता, परंतु आज खरं तर ज्या पद्धतीनं हे षटकार चढवले त्या मैदानामध्ये हे पाहून सगळेच प्रेक्षक मात्र खुश झाले असतील आणि ती प्रशंसा मात्र नक्कीच परेश कडकेची सगळ्यांनीच केले. अजूनही मॅच संपलेली नाहीये, कुंडेवाळ संघाला कमबॅक करावा लागेल. 9 बॉलमध्ये 24. मोनीचा बॉल, एक्सलंट ड्राइव्ह थ्रू द कव्हर्स, नाइसली टायमिंग बॉल, सीमारेषा पार 4. कमाल कव्हर ड्राइव्ह होता, एक चांगला तंत्रशुद्ध फटका पाहायला मिळाला. परेश कडकेच्या बॅट मधून निघणारा क्रिकेटचं मादक सौंदर्य वाढवणारा फटका पाहायला मिळाला. चौफेर फटकेबाजी केली आज या पठ्यानं. शेवटचे 8 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. 20 रिक्वायर्ड नाव, रिमेनिंग 8 असं इक्वेशन. आता कुंडेवाळ संघ मात्र संपूर्णपणे टेन्शन मध्ये आहे सध्याच्या घडीला, कारण परेश कडके बाद झाल्याशिवाय इथून मात्र पुढे जाताच येणार नाहीये हे समाला सुद्धा कळून चुकलंय आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये आता मात्र ही जोडी फोडायची, हा ब्रेक थ्रू हवा आहे आणि त्याच दिशेनं आता मात्र पावलं टाकावी लागतील. काही झालं तरी परेशला थांबवल्याशिवाय मात्र कुंडेवाळ संघाला विजय प्राप्त करणं शक्य नाही. ओ चांगला बॉल, यावेळेस मात्र थोडासा ऑफस्टम्पच्या बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न ऑन साईडला, परंतु चेंडू मात्र निर्धाव निघून गेलाय. लेंथ बॉलवर टप्पा पडल्यानंतर थोडासा हलकासा टॉस झाला, बॉल निघून गेला सर विकेट किपरच्या दिशेमध्ये. डॉट बॉल सुद्धा तेवढेच महत्वाचे ठरतील कारण सामना हळूहळू पुढे चाललाय. 7 बॉल आणि 20 धावांची आवश्यकता. 20 रिक्वायर्ड, रिमेनिंग 7. कुंडेवाळ संघाकडे सुद्धा सामना अजूनही आहे, कारण धावसंख्या त्यांनी सुद्धा भरपूर मजबूत उभारले. शॉर्ट बॉल होता, कटकड्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल. पंचांनी स्वैर असल्याचा निर्वाळा दिला. एक अतिरिक्त रन. शेवटचे 7 बॉल आणि 19 धावांची गरज आहे. श्याम स्पोर्ट्स रोडपाली आणि जनार्दन भगत प्रतिष्ठान कान्होबा कुंडेवाळ या संघादरम्यान रंगणारा हा सामना. हा सुद्धा चेंडू सोडून दिलाय. अनादर व्हाईट बॉल. मोनिश तेच करतोय खरं तर पाहायला गेलं ना तर थोडासा परेश मोठा स्ट्रोक खेळणार नाही या बॉलवर याचा खरं तर तो विचार करतोय आणि त्याच विचारामध्ये ऑफस्टम्पच्या बाहेर ठेवतोय, कारण त्याला मोठा फटका द्यायचा नाहीये, परंतु त्याच याच्यामध्ये थोडासा गडबडतोय, थोडीशी दिशा भरकटते त्याची. आडव्या पॅटर्न ऑन साईडला खेचला हा स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आहेत, मिड विकेटला सिंगल मिळेल. परेश कडके स्ट्राईक ठेवल आपल्याकडे. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय
आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर धावा लागल्यात त्या 67 धावा. शेवटचे 6 बॉल आणि गरज आहे ती 17 धावांची. 17 रिक्वायर्ड रिमेनिंग 6 असं इक्वेशन आहे मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. स्पीडअप करत राहा प्लीज. जास्त एकत्रित येऊ नका, जास्त टीम मीटिंग्स घेऊ नका. तर याचबरोबर आमचे सन्माननीय पेडगावचे आदर्श व्यक्तिमत्व आणि एक क्रिकेट प्रेमी म्हणून ज्यांची ओळख आहे जे सोहेल शेख यांचे पिताश्री आदरणीय इब्राहिम शेख साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे या व्यासपीठावरती. तर बरीच मान्यवर मंडळी या सामन्याचा आनंद घेत आहेत. सर्वांचं स्वागत आहे. आणि जर विचार केला समीर दीपक तर आजूबाजूला देखील प्रेक्षकांना सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. जेवणापासून तर तुमच्या नाश्त्यापासून सगळ्या सोयी मात्र मैदानाच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे ती देखील कुठे कमी नाही आहे. अगदी खाण्यापिण्याची उत्तम सोय. खारघर विभागामधली स्पर्धा म्हटली आणि जवळ तळोजा असेल तर आणखी या गोष्टी आपल्याला मिळत असतात. चला थोडं स्पीडअप करा फक्त. ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये घेतला गेलाय. खरं तर आपण 3 ओव्हर्स नंतर घेतो, तो 4 ओव्हर्स नंतर घेण्यात आलाय. थोडंसं स्लो डाऊन पाहायला मिळतंय मॅच मध्ये. शेवटचे 6 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. 84 धावा चेस करायच्यात या मॅच मध्ये आणि त्या करत आणल्यात. आस्किंग रन रेट जो होता तो अक्षरशः तोडफोड बॅटिंगनं परेश कडकेच्या अजूनही या सामना जिवंत ठेवलाय. परंतु 17 धावा सुद्धा पुष्कळ आहेत. जर इकडे परेश कडकेला बाद करण्यामध्ये यश प्राप्त झालं तर अजूनही हा सामना मात्र कानोबा कुंडेवाळ संघाच्या बाजूने जाऊ शकतो. परंतु कुंडेवाळकरांना घाम मात्र फोडलाय तो परेश कडकेनं. एकटा नडलाय. 1 मॅन आर्मी, 1 मॅन शो पाहायला मिळालाय या मॅच मध्ये. सहा चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. 21 बॉल मध्ये 60 धावांची अफलातून इनिंग साकारली ती परेश कडकेनं. परंतु परेश कडकेचं काम संपलेलं नाहीये अजून. या 60 धावा जरूर त्यांनी जोडल्यात आपल्या रोडपाली टीमसाठी. परंतु त्याला सुद्धा आनंद तेव्हाच होईल जेव्हा हा सामना मात्र जिंकता येईल. शॉर्ट बॉल होता. पुढे येऊन इकडे मात्र पुल करण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर निघून गेला सरळ खांद्याच्या वरून. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. जितू गायकवाड सध्याच्या घडीला हाही गोलंदाज खूप प्रॉपर लाईन लेंथवर गोलंदाजी करतोय आणि बऱ्याचशा स्पर्धांमध्ये जितून सुद्धा फार चांगली बॉलिंग केले. जितू गायकवाड तयार. हो स्क्वेअर ऑफ द विकेट. प्रॉपर टायमिंग झालेलं नाहीये आणि परेश कडकेला एका धाब्यासाठी अजिबात त्याची इच्छा नाहीये. आणि त्याचमुळे इकडे मात्र जितून पटकन 2 चेंडू काढून घेतलेत आणि थोडासा फायदा याचा कानोबा कुंडेवाळ संघाला होत असताना शेवटचे 4 बॉल आणि 17 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा मॅच टर्न केलंय. पहिले 2 डॉट बॉल ना आता मात्र टेन्शन दोन्ही संघांवर आहे. तर दोन्ही संघाचे पाठीराखे आता मात्र सध्याच्या घडीला चिंतित असेल. जितू तयार. शॉर्ट बॉल आहे. कव्हर्सला नेलाय हा फटका स्क्रीनच्या दिशेनं. वाडे शॉट रूम दिला होता जितूनं आणि बॉलला पाठवलंय ते कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा षटकार. थोडासा शॉट होता. थोडी रूम मिळाली होती इकडे मात्र. आणि परेश कडके सगळ्या दिशेला स्ट्रॉंग आहे. ऑन साइड सुद्धा स्ट्रॉंग आहे. परंतु कव्हर्सला सुद्धा त्याने खूप चांगले फटके खेळलेत. 3 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. हा सामना जर बरोबरीमध्ये सुटला तर सुपर ओव्हर तुम्हाला खेळवली जाईल. आतापर्यंत 8 षटकारांचा खेळ सादर केलाय. त्या मगाशी आपण म्हणालो होतो कमीत कमी 10 षटकारांचा खेळ राहिलाय आणि आता 8 षटकार राहिलेत आणि बरोबर 11 धावा शिल्लक आहेत. जितू तयार. चेंज ऑफ पेस होता. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. फिंगर रोल केले होते जितूंना. वा जितू वा. या सिच्युएशनला स्लोवर 1 अटेम्प्ट करणं फार कठीण आहे. खरं तर कधी कधी एखादा स्लोवर 1 ओळखला तर तो धोक्याचा सुद्धा ठरू शकतो आणि त्याच वेळेला आपल्या संघ सहकार्यांच्या शिव्या सुद्धा कधी कधी खायला लागतात. का स्लो टाकला म्हणून.
परंतु या स्लो न मात्र मी तर म्हणेन चकला तो परेश कडके. शेवटचा आता मात्र 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 11 धावांची गरज आहे. सामना बरोबरीमध्ये सुटला तर सुपर ओव्हर. ओ फटका फसला इकडे मात्र सिंगल तर आले. डबल साठी प्रयत्न आणि इकडे 2 धाबा होतील. या 2 धाबा, परंतु हा सामना सध्याच्या घडीला संपूर्णपणे जनार्दन भगत प्रतिष्ठान कान्होबा कुंडेवाळ संघाच्या बाजूने काहीसा झुकत असताना, कारण शेवटचा आता मात्र एकच चेंडूचा खेळ बाकी आहे. एक चेंडू आणि गरज आहे ती 9 धाबांची. जितू गायकवाड खर तर पाहायला गेलं तर एक आर्टिस्ट सुद्धा आहे. युट्यूबवर सुद्धा त्याचे व्हिडिओज आपल्याला पाहायला मिळतात. कलाकार प्रीमियर लीग मध्ये खरं तर भारत सिरीजचा सुद्धा मानकरी ठरला होता जितू. पुन्हा एकदा शेवटचा 1 बॉल आणि 9 धावांची गरज आहे. इकडे लीगल डिलिव्हरी टाकायची फक्त. कुंडेवाळ संघासाठी विजय सोपा झालाय. लास्ट बॉल ऑफ द मॅच. चेंज ऑफ पेस आणि जितून सामना फिरवलाय. कमाल केलं इकडे मात्र. जितू गायकवाडनं अखेर या धावा डिफेंड केल्यात. समानच सुटकेचा निश्वास टाकला असेल. घाम फोडला परेश कडकेनं, परंतु परेशची इनिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या परेश कडकेसाठी होऊन जाऊ द्या. लढला मैदानामध्ये वाघासारखा. एकटा लढला, एकटा भिडला. विजय जरी मिळू देऊ शकला नसला तरी परेश ही इनिंग मात्र वर्षानुवर्ष सगळ्याच क्रीडा रसिकांच्या मात्र मनामध्ये राहणार आहे. अधिराज्य गाजवलं असतो आज अनेक क्रीडा रसिकांच्या मनामध्ये. हार्ड लक या गोष्टी होत असतात, परंतु संघर्ष केला त्या संघर्षाला फार महत्व होतं आणि तो संघर्ष मात्र प्रामाणिकपणे केला. वेल प्लेड परेश. आणि पुढच्या स्पर्धांसाठी परेशला सुद्धा आपण देऊया शुभेच्छा. हॅट्स ऑफ रोडपाली टीम, खूप चांगलं खेळलात आणि फुल टफ फाईट सुद्धा दिली. जिंकण्याला सुद्धा वाटले नाही, खरं तर त्यांना सुद्धा घाम फुटला होता. तर जाऊया आपण मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराकडे. हॅलो, यस. तर मॅन ऑफ द मॅच चा मानकरी ठरलाय तो जनार्दन भगत प्रतिष्ठान कान्होबा कुंडेवाहल संघाचा समाधान भास्कर. आणि परेश कडकेसाठी पारितोषिक असेल 3459. अर्धशतक त्यानं झळकावलं तर परेश कडके आपण सुद्धा मंचावर या. हॅलो, यस. तर समाधान यायचं आहे. समाधानला आपण इथे मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक देतोय. समीर समीर या. तर समीर एंदारकर यांना विनंती करेन की यावं आपण आपल्या शुभास्ते आपण इथे मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक देऊन समाधानला सन्मानित करतोय. 14 चेंडूंमध्ये 36 धावांची एक अतिशय